गावण सर यांना तुम्ही पाहता. आमचे तिसरे ऑफिशियल्स म्हणून बंधनजी पाटील भेंडकर यांना देखील तुम्ही पाहता. MCA चे ऑफिशियल स्कोरर डबल MCA ज्यांनी पास केलेली आहे. एक MCA नाही तर 2. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. डोंगरी 11 डोंगरी ची आघाडीची जोडी राकेश आणि त्याच्या साथीला यज्ञेश पाटील आणि राकेश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. चला आणखीन काही वेळ लागला तर पेनल्टीज पात्र आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. 7:35 झालेत. 7:35 झालेले आहेत. एका सेकंदामध्ये बॉल पडला नाही. थांबा, दोन्ही संघाला विनंती आहे थोडस जागेवरती थांबा. फिल्डिंग करणारा संघ हॅरी खेळपट्टीवरती या. सगळ्यांनी राष्ट्रगीत घेणार आहोत आपण. सॉरी, आज थोडीशी घाई गडबडीमध्ये ही गोष्ट राहून गेली. आपण या स्पर्धेची सुरुवात प्रत्येक दिवशी आज ज्ञानेश्वरजी भोईर साहेब थोडे उशिराने आले आणि त्यामुळे आमच्याकडून ही गोष्ट राहून गेली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 22 चषकाच्या दरम्यान आज तिसऱ्या रात्रीला देखील आपण राष्ट्रगीताने सुरुवात करतो आहोत. लालचंदजी गावण सर, आपणही त्याच लाईनमध्ये जॉईन झालात तर ते अधिकच सुंदर दिसेल. 2 बॅटर थोडेसे वेगळे उभे राहा जेणेकरून तुम्ही नीटनेटके दिसाल. प्रत्येकाचं मी लक्ष भेदेन. ज्याच्या शीर्षावरती जर का कॅप असेल तर ते रिमूव्ह करायला विसरू नका. सर्वांचं अधिक स्वागत आहे. आपण राष्ट्रगीताने सुरुवात करतो आहोत. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की या आपण सुरुवात करतो आहोत. खरं तर कालच्या रात्रीमध्ये तुम्ही सचिन भाऊ IAS साहेब यांना पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार स्वतः या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले पाहायला मिळाले होते. खरं तर आपण पाहिलं सचिन भाऊ IAS साहेब शिवसेना पक्षाचे उपनेते तथा प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्य ज्यांचं आगमन पाहायला मिळालं. तर आजच्या रात्री खासदार भिवंडी लोकसभा सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळा मामा, जिथे प्रमुख विश्वस्त श्री एकवीरा देवस्थान कार्ले आणि अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांचं आगमन आजच्या रात्रीमध्ये होत असताना पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही, आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये टेनिस क्रिकेटचे नामवंत खेळाडू एका बाजूला केतन म्हात्रे, विश्वजित ठाकूर, अमित नाईक, उस्मान पटेल, रजत मुंडे हे केवळ एका शब्दाखातीर आणि संकेतजी कडू साहेब यांच्या प्रेमा खातीर इथे येत असताना पाहायला मिळणार आहेत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तिसऱ्या रात्रीला सुरुवात. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती इट्स अ कडक षटकार. सुरुवात दमदार झालेली इथून पाहायला मिळाली आहे. षटकारानं सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आमचे साईड कॅमेरामन मनीषने तर पहिला बॉल टाकण्याच्या आधीच भाकीत केलं होतं की हा षटकार येईल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. असंच नाही, PTC आयकॉन घेऊन खेळते. PTC 3 आयकॉन घेऊन आहे. थेट UP वरून आयकॉन मागवण्यात आलेत आणि तेच चांगले प्रेडिक्ट देखील करताना पाहायला मिळाल्यात. आमचे सचिन 14,000पेक्षा जास्तीची बोली नेपाळमध्ये लावून आलेत. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा दापलकावरती बनलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. काय प्रयत्न पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट, आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या दाखवलाय. इथे 3 धावा संघासाठी रोखल्यात. स्वतःला झोकून दिलंय. धावा इथे निश्चित पाहायला मिळाला होता. हा चौकारच होता, जणू गॅपमध्येच केला होता. 100% कमिटमेंट.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुजयला आपण पाहिलं होतं, या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. यज्ञेश पाटील आलाय स्ट्रायकर एंडवरती, ज्याच्या 3 बॉल 3 षटकारासाठी पारितोषिक आहे. 5,000 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्यासाठी ठेवण्यात आलंय. पहिला बॉल उद्वेशीच्या बाहेर इथे पाहायला मिळतो आहे. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल हॅरी कळेल. आपण हॅरीला पाहत आहोत, चांगली गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. सीएचे बांधव आहे, अगदी त्याची गोलंदाजी फलंदाजी आणि डाऊननगर संघाचा हुकमाचा एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. खोला टाकला होता, खोदून काढला, ऑन साईडला केला, डीप मध्ये मिड विकेट. तैनात बाउंड्री लाईन वरती सिंगल ही एक धाव येत असताना पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला दिवांश 11 चिंचपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या अक्कादेवी पाणजे. या दोन्ही संघांचं आपण लक्ष वेधूयात की आपणही उपस्थित झाला असाल तर आपण आल्याची जाणीव करून द्या, नोंद करून घ्या. फलकावरती 8 बनलेले आहेत. पुढचा बॉल राकेश, यावेळेला रूम मिळाला, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सडू काय पोचला तो एका क्षणाला. वेल शॉट राहिलाय, प्रयत्न चांगले होते. इथून एक सिंगल येते एकेरीच्या मदतीने. 9 धावा फलकावरती आहेत. पीटीसीची एक खासियत राहिली आहे, ज्या संघाचा ड्रेस कोडचा आहे त्या संघाच्या ड्रेस कोडच्या आधारावरतीच हा स्कोरबोर्ड पाहायला मिळतो. तिथे एका बाजूला डाऊननगर संघाचा जर का तुम्ही ड्रेस कोडचा जिथे शोल्डर्स पाहिला तर तिथे ग्रीन आहे आणि त्या कारणास्तव त्यांचा ग्रीन हा स्कोरबोर्ड तुम्ही पाहताय. आणि ब्ल्यू ड्रेस कोडने खेळतोय तो संघ डोंगरी 11 डोंगरी, त्याच कारणास्तव त्यांचा ब्ल्यू हा स्कोर कार्ड वरती ही थीम लाईन पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हॅरीने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. धाव मिळणार नाही. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा बनल्या त्या 9 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना डोंगरी 11 डोंगरी या टीमची धावसंख्या आहे 9-0. विशेष सहकार्यामध्ये आम्ही विशेष आभारी आहोत. सागर डेकोरेशन अँड साऊंड सर्व्हिसेस प्रोप्रायटर हर्षद तांडेल सोनारी, ज्यांना तुम्ही आज समालोचन कक्षामध्ये पाहतात. विकी डिजिटल, ज्यांच्या माध्यमातून बॅनर्स जे आहेत ते बनवलेले आलेले आहेत, ते विकी फडगे यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिस्टल आर्ट्स या महाराष्ट्रभर सध्याच्या घडीला चर्चेतील असणारं क्रिस्टल आर्ट्स आमचे घणसोलीचे चेतन म्हात्रे यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. त्याच वेळेला ब्लूम इन पॉप्स अर्थात जे बुकेस तुम्हाला पाहायला मिळतात, प्रत्येक रात्रीमध्ये वेगवेगळे डिझाईन्स केलेले बुके तुम्ही पाहत आहात आणि जे आम्हाला खरं तर बनवून डिझाईन करून दिलेले आहेत जोएल ताई घरत, आदरणीय सुधीर घरत साहेब यांच्या सुकन्या यांच्या माध्यमातून. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती बनल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये रवी सावंत याला आपण पाहत आहोत. सुधीरजी घरत साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा तुम्ही पाहता. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अगदी वसा आणि वारसा जपणारा असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा परिषद वाहतूक संघ व युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव. पुढचा बॉल खुला टाकला होता, इनसाइड आउट, लॉंग ऑफला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या षटकाची सुरुवात राकेश घरतने केली आहे दमदार आणि त्याने ठोकलाय षटकार. जितेंद्र पाटील, आपल्याला विनंती आहे व्यासपीठाच्या समोर नव्हे तर समालोचन कक्षाच्या समोर या. थोड्याच वेळामध्ये पाहुणे येणार आहेत. आज डोंगरीची मॅच म्हटल्यावरती आज काय साहेबांची गाडी ऐकणार नाही. धावफलकावरती षटकारानंतर 15 बनल्यात. 15 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाला. हा बॉल इथून निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळतो. रवी सावंत आपल्या उंचीचा वापर चांगला करतायत. रवी सावंत अगदी त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना राकेश घरत कसा आविर्भाव दाखवतो याच्याकडे कल निश्चित पाहायला मिळालाय. धावफलकावरती 15 आहेत. 15-0. पुढचा बॉल, हाही बॉल बॅटची आउटसाइड एज घेतोय. शॉट थर्डमॅन तैनात आहे. डायरेक्ट हिटची नामी संधी, एक ऑपॉर्च्युनिटी होती, डायरेक्ट हिट झालेलं नाही आहे. सिंगल आली आहे.
खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी व्यासपीठाच्या समोर तुम्ही पाहिलं तर आदरणीय खासदार ईशान्य मुंबई आदरणीय संजय दीना पाटील साहेब यांचा सर्वाधिक मोठा कटआउट पाहायला मिळतो. पुढचा बॉल आई उजव्या एसीच्या वार होता. स्लोवर वन एक्स्ट्रा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळत आहे. आणि अगदी त्याच वेळेला माजी खासदार रायगड जिल्ह्याचे आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचा अगदी फ्लेक्स तुम्ही समोरच्या बाजूला पाहत आहात. पुढचा बॉल पुन्हा एकदा कोलात पाहायला मिळाला होता. यॉर्कर टाकला परफेक्ट. सिंगल इथूनही एकेरी दुहेरीला जास्तीचं प्राधान्य दिलं. लेग बाय झाली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. एकंदरीत 18 धावा फलकामध्ये पाहायला मिळतात. 18 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. रायगड जिल्ह्याचं खरं चेहरा मोहरा ज्यांनी पालटला आणि सुधीर गरज साहेब यांच्यावरती नेहमीच प्रेम ज्यांचं नितांत राहतं आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचं कटआउट. परंतु इथे घडलं तरी काय हा फटका मिसक्यूड होता. यज्ञेश पाटीलच्या अडचणी वाढल्या. तो होतोय 5 चेंडू आणि 2 धावांची खेळी करून बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात इथून होत असताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना जयेशला आपण पाहत आहोत. मागील 2 षटकांचा आढावा घ्यायचा झाला ना तर आवर्जून मंदनजी पाटील आपण पाहिलं तर मागील 2 षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळालाय. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 18 धावा या मैदानावरती 104 धावा बनताना पाहायला मिळाल्यात. या मैदानावरती 82 धावा या केवळ 4 षटकामध्ये पाठलाग झालेला पाहायला मिळाला. आणि खरं तर या मैदानावरती धावा निश्चित बनताना पाहायला मिळतात. एक मात्र खेळाडू राहिला ज्याच्या बॅटमधून 20 चेंडूमध्ये 78 धावा आल्या होत्या. सौरभ पाटील. प्रथमेश मात्रेने 72 बनवल्या होत्या 20 चेंडूमध्ये. 21 बॉलमध्ये जुगल घरतने 69 बनवल्या आणि 20 बॉलमध्ये 62 धावा सुरेश पाटीलने बनवल्या होत्या. राकेश स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला निशिकांत दाखल होत असताना निशिकांत मात्रेला आपण पाहतोय. केवळ 18 आहेत. रन्स तितक्याशा पाहायला मिळालेल्या नाही आहेत तिसऱ्या रात्रीतील पहिल्या मॅच मध्ये. यावेळीचा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली होती. कॅच ड्रॉप झाला. यष्टिरक्षक खरं तर ही चुकी केली आहे. कारण जो बॅटर फॉर्मात आहे चर्चेत आहे रन्स जो बॅटर बनवतोय आणि त्याचा इथे झेल धरणीला दान दिला गेलाय. मोठा आवाज आलेला होता. राकेश घरातलं जीवदान मिळालंय. हे वरदान साबित होईल का? कारण सातत्याने चांगली बॅटिंग तो करत आलाय. मागील 2 षटकांमध्ये त्याने धावा बनवल्यात. 8 बॉलमध्ये 15 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे कारण मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर जिथे धावा तितक्याशा थांबवल्या गेल्या 8 धावा आल्यात. 1 विकेट प्राप्त केली होती रवी सावंत यांनी. उंचीचा वापर चांगला करतात रवी सावंत. शॉर्ट फाईन लीग मध्ये आज सध्याच्या घडीला उभे आहेत. हा बॉल दे घुमा के मागील बॉलवरती बीट झाला आणि या बॉलवरती सुपर हिट झालाय. त्याने ठोकलाय षटकार. यावेळेचा बॉल आणखी एक तडाखा. लगातारचा दुसरा. जसा कॅच ड्रॉप झाला आता फॉर्मात आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे लांब लचक फटकेबाजी करतोय राकेश घरत. तो आलाय परत. त्याने ठोकले 2 बॉल 2 षटकार.
याची चर्चा आपण करत होतो. क्रिकेटमध्ये जीवदानही वरदान साबित होता. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या खेळाडूला जीवदाने मिळाल्यात तो नेहमीच हानिकारक आणि घातक राहिलाय. त्याची प्रचिती प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला मिळतोय. आपली उपयुक्तता संघासाठी किती महत्वाची आहे इथे दाखवून दिली आहे. आणखीन एक षटकार बाला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने वधारतीये. 30 बनल्यात. 30 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तिसरा येतोय की काय. उंची गाठली आणि तितकीशी लांबी. क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा षटकार राकेश गरत या स्पर्धेतला 5वा बॅटर राहिलाय ज्याने ज्याच्या बॅटमधून 3 बॉल लगातारचे 3 षटकार आलेले पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता मात्र वेगाने वधारतीये. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या 36 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलात टाकला होता. खेचून मारला लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली हॅरी त्याने झेल टिपला. धक्का लागला तो दुसरा आणि राकेश गरत आउट. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आदरणीय सुधीर गरज साहेब बाईंच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आदिवासी वाडी वस्तीवरती जाऊन आपण पाहिलं तर अन्न धान्याचं वाटप असेल किंवा बाईंचा जन्मदिवस आदिवासी वाड्या वस्तीवरती नेहमीच साजरा करताना पाहायला मिळालं. सुधीर गरज सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आदिवासी वाड्यांवरती विद्युत पुरवठा असेल. अगदी त्याच वेळेला अनेक अशा शिक्षण संस्था आहेत जिथे शालेय शिक्षणाचं साहित्य वाटप ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळालं. आणि नवे नवे तर अनेक शाही जिथे मात्र शालेय जीवन जगणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये जिथे कम्प्युटरचंही वाटप ज्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं ते सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं कर्तव्य आणि काम करण्याचा जिथे विडा त्याने उचललेला आहे. नवीन म्हणाल शुभम पाटील मैदानावरती आलाय. शिवमला आपण पाहतोय. हा बॉल स्लोवर वन होता. दिशाहीन राहिलाय. पंचांनी दोन्ही हात केले. जमिनीला समांतर चेंडू आलाय तो अवांतर. एक्स्ट्राची धाव मिळेल. संघाची धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीने 37 बनल्यात. या उरण तालुक्याचा एक मात्र पहिला बॅटर जो मात्र ज्याच्या नावाची कार पाहायला मिळाली तो पप्पू मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कटरचा वापर चांगला झाला. या षटकामध्ये आल्या ते 19. जयेशचं खर्चिक आणि महागडे षटक इथून संपलं. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 बॅटर आउट झाले. 2 या आपण नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करतोय. पुन्हा एकदा मी लक्ष वेधून एका बाजूला देवांशी लवण चिंचपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना अक्का देवी पांजे या दोन्ही संघांचा मी लक्ष वेधतोय. टॉस साठी चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. पाणी हवा असेल तर चला पाण्याची मागणी करा. अन्यथा वेळ जास्तीचा खर्च करू नका. 12 खेळाडू पाणी घेऊन मैदानावरती जातील आणि वेळ लागलाय या 3 षटकांसाठी. एकंदरीत आपण पाहिलं पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता तो अर्थात 7:39 7:53 झालेली आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. तीन षटकांचा खेळ संपलाय. 37ला 2 आहेत. चला डाऊरनगर 50 ओव्हरची मॅच नाहीये. थोडी घाई करा. आजच्या रात्रीमध्ये 8 मॅचेस कव्हर करायचे. पहिला सामना चालू आहे
पहिल्या रात्रीमध्ये 6 सामने कव्हर करायचे होते, 4:30 वाजले. कालच्या रात्रीमध्ये 8 मॅचेस कव्हर करायचे होते, 4:30 वाजलेत. आपण वेळेच्या बाबतीत सातत्याने लक्ष वेधून आहेत आणि म्हणून आमचे विशी कोळी जर का आमच्यासोबत असतील ना तर सारं काही शक्य आहे, कारण एक बेस्ट आर्टिस्ट आहेत ते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण वळतो आहोत. 5 मिनिटं बाकी राहिले ते षटक कंप्लीट करण्यासाठी. वाट कोणाची बात आहे, तो आला. 25,000चा पारितोषिक आज याच्यावरती. सामन्याला सुरुवात होतीये. 37ला 2 आहेत. अक्षय म्हात्रे यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये आला आणि पाठवला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. बॅटमधून चांगला आवाज आला, टक करून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाला मिळाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळेस बॉल उजव्या एक्सिसच्या बाहेर होता, कट केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. एकेरी धाव इथून येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44ला 2 या मैदानावरती आल्यानंतर खरं तर या नवघर गावामध्ये एक गीत नेहमी शोभून दिसतं या मैदानावरून. आणि ज्या ज्या वेळेला या गावाच्या वरून विमान जातं त्या त्या वेळेला एक गीत नेहमी शोभून दिसतं. आता नुकतंच एक एरोप्लेन इथून क्रॉस झालेला पाहायला मिळाला. आमच्या बापाच्या जागेवरून जाते विमान ग. 44ला 2. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बाटच्या अगदी टोला लागला होता. सिंगल कंप्लीट झाली. हा स्लोवरून होता. संजय चांगली गोलंदाजी करतायत. संजय बंडा यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चांगल्या टप्प्यावरती त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे. आज बंडा म्हटल्यानंतर आज जास्तीचे बंडाच पाहायला मिळणार आहेत आणि दीपेश बंडाची बॅट चालवावी असं प्रत्येकाने साकडं देवाला घेतलं असेल, कारण षटकारांचा बादशाह 40+ टीम नेहमी चांगली खेळते. यावर्षी नवघरची यावेळेला रिव्हर्स. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. उत्तुंग षटकार. स्ट्रोक केला होता. लोअर फुल टोज होता आणि फुल टोलच वसूल केलाय. षटकार ठोकला. रिव्हर्स साठी आता एक थर्ड मॅन तैनात करण्यात येतं का तर नाही. बॉलची मागणी इथून होत असताना पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 51 धावा. 50 कंप्लीट झाल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. मला वाटतं उलट्या टोपीवाला बाळा पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. दिवाण शिलवणची पाड आहे. यावेळेस बॉल इथून मात्र पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे आपण पाहणार आहोत तो अर्थात संघ आहे दिवाण शिलवण चिंचपाड आणि अक्कादेवी पांजे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित या. थोडी घाई करा. इथून लेफ्टी बॅटर आलाय त्या कारणास्तव आपण पाहतोय जिथे रवी सावंत यांना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा नो बॉल याचा उल्लेख आधीच केला आपण विचारही केला होता. धावा निश्चित मिळणार आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑलरेडी तुम्ही 3 उभे केलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑलरेडी 3 उभे केले होते, ज्याला 90 डिग्रीज आपण म्हणतो. स्क्वेअर लेग आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट मध्ये पाहायला मिळाला आणि एक शॉर्ट फाईन लेग. 3 आधीच उभे होते. आमचे मंथन पाटीलने बॉल टाकण्याच्या आधीच ते म्हणाले होते हा नो बॉल आहे. प्रफुल्ल ठाकूर यांनी आवर्जून हातीवरती केला. नोच बॉल आहे. क्षेत्ररक्षण लगावत असताना या चुका वारंवार होत असताना पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. संघाची धावसंख्या 54 आहे. 2 बॅटर आउट झाल्यात.
क्षेत्ररक्षक आपला कुठे उभा केला जातो याची शहानिशा आपण करायला हवी आणि यष्टिरक्षकाची जिम्मेदारी आणि जबाबदारी राहते. हा बॉल खोलात टाकला होता, यष्टिरक्षकाचा भेद घेतोय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली आणि बॅटर इथे झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. शिवम पाडी आउट. परफेक्ट यॉर्कर होता, त्या कारणास्तव बॅटरला इथून मात्र त्रेधा तिरपीड जोडून टाकली, मुभा दिली नाही, खोलात टाकला होता. चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव धाबा रोखल्या गेल्यात. या षटकामध्ये देखील संजय करचिक राहिला, 17 धाबा या षटकामध्ये आल्या. 54ला 3 आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक 5 षटकांचे सामने सातत्याने आपण पाहतो. हल्लीच्या घडीला क्रिकेट बदलत आहे. काही ठिकाणी तुम्ही सातत्याने पहिला सामना 5 षटकांचा, दुसरा सामना 4, तिसरी मॅच 3 आणि तदनंतर शेवटच्या मॅचेस काही वेळेला 2, काही वेळेला 1 ओव्हरचे. परंतु इथे असं नाही, इथे प्युअर क्रिकेट आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला 5-5 षटकांचे सामने, सर्व सामने हे 5-5 षटकांचेच पाहायला मिळणार आणि गेले 3 वर्षाचा हा विक्रम राहिलेच आहे. धावफलकाबाजी 54 आहे, 3 बॅटर आउट झालेत, 3 फलंदाज बाद. धावफलकाबाजी 54ला 3 पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक दाखल करण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये आलेत ते योगेश यांना आपण पाहत आहोत. दिनेश भंडा यांचे अगदी मोठे बंधू. खोलात टाकला होता बॉल. आतिजी भंडारसाहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्यांचे महत्वाचा आणि मुलाचा वाटा राहिला आहे असे आमचे आतिजी भंडारसाहेब आणि त्यांचे चिरंजीव ज्यांचंही आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फसला, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय, बोल्ड अँड कॉट, धक्का दिला, बॅटर आउट. राजू सर, धावफलकावरती धाबा जिथे मात्र आपण पाहिल्या तर एकंदरीत बनलेला पाहायला मिळाल्या तर 54 आहेत. 4 बॅटर आउट झालेत. 54ला 4. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळेल. धक्के दिलेले पाहायला मिळालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यसम्राट कार्य अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी भोई साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. या उरण तालुक्याचे आणि या विभागाचे सर्वांचे लाडके आमचे बाबूभाई ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. चंद्राचं हे विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. 54ला 4 आहेत. पुढचा बॉल प्रतीक गरजसाठी प्लेड ऑन. आणखीन धक्का. 2 बॉलवरती 2 विकेट. ब्रेस कंप्लीट केलाय योगेशने आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. दुसरा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. जिथे 54ला बॅटर आउट झाला तो 5. सुस्वागतम. महाराष्ट्राचा आवाज, गोड आवाज, चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. जो आवाज सातत्याने या महाराष्ट्राच्या बाहेर भ्रमंडी करतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आवाज दुमदुमतोय आणि पुन्हा एकदा भाई चषकामध्ये त्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. चंदू सर आपलं हार्दिक असं स्वागत. फलकाभर्दी आहेत त्या 54 5 बॅटर आउट झालेत. 54ला 5. चला शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. चला त्वरित. लोअर फुल टोज होता, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. प्रयत्न चांगले होते अमितचे. सिंगल निश्चित आली आहे. एकेरी धाव. लोअर फुल टोज बॅटचा फेस ओपन केला, थ्रू दी कव्हर्स केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा आल्यात त्या बॉलवरती केवळ 1. 55ला 5 आहेत. 55 धावा धावफलकावरती बनल्यात. 5 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत.
आज या स्पर्धेच्या माध्यमातून आखीव आणि रेखीव संकल्पना पुन्हा एकदा काही नव्याने करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. वेस्ट साईड पाहिली जाणार आहे. प्रथम दर्शनी बॅटिंग टीमने हा DRS घेतला. प्रथम दर्शनी मला वाटतं नीच्या थोडासा वरती असावा बॉल. या पण दोन्ही टीम कॅप्टनचं लक्ष देतं टॉस साठी. नेक्स्ट मॅच एका बाजूला संघ आहे तो देवांश 11 चिंचपाडा आणि अक्कादेवी पांजे. आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आज रात्रीमध्ये पाहायला मिळेल. आज एक मोठी पर्वणी आहे. या पर्वामध्ये प्रथमच आज पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याचा योग येतं. आमचे कृष्णा म्हात्रे फेअर डिलिव्हरी. आमचे कृष्णा म्हात्रे आणि प्रेमनाथ म्हात्रे चांगलं कामकाज ते देखील करतायत. ज्ञानेश्वरजी भोईर आणि जयप्रकाशजी भोईर यांची कन्या आणि अगदी त्याच वेळेला आमचे ज्ञानेश्वरजी भोईर यांचे चिरंजीव यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 55 शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू होता. लिडिंग एज सावंत चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र लिलया झेल टिपला. रवी सावंतने या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 1 आणि विकेट प्राप्त केल्या त्या 3. योग्यचं हे षटक एक इव्हेंट फुल राहिलं. धावफलकावरती धावा आल्या त्या 55-56 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. या पण टॉसची प्रक्रिया पार पाडतो दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण उपस्थित व्हा आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल या पण आवाज ऐकूयात. खरं तर स्पर्धा सम्राट म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं आणि ज्यांना आपण पाहिलं तर सातत्याने ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतो असे प्रवीणजी गायकर सर या पण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. रॉकस्टार. धन्यवाद. हितेश रमेश भोईर साहेब ग्रामपंचायत उपसरपंच नवघर ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. हितेश रमेश भोईर साहेब यांचंही स्वागत आहे. पांढरे टीमचा कॅप्टन आलेला आहे. मी देवांश 11 चिंचपाडा टीमच्या कर्णधाराचं लक्ष भेदेन. चला त्वरित या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा. देवांश 11 चिंचपाडा. चला देवांश 11 चिंचपाडा टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टॉस आपण करतो आहोत. आदरणीय हितेजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. हितेजी भोईर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करावा. देवांश 11 चिंचपाडा आणि अक्कादेवी क्रिकेट क्लब पांजे. टॉस आपण करतो आहोत. आपण टॉस करतोय. पुढचा सामना हेड इज अ कॉल आणि इथे टेल आलाय. टॉस इथे जिंकला तो देवांश 11 चिंचपाडा या टीमच्या कर्णधाराने. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी आणि काय डिसिजन घेतील ते तर सांग. बॉलिंग. चला शुभेच्छा आहेत तुम्हाला. न्यूज प्रॉम्प्टेड टॉस बॉक्स सेंटर इज टॉस इथून धावत असताना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. देवांश 11 चिंचपाडा या टीमने इथे टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. अक्कादेवी पांजे या टीमला प्रथम केलाय ते बॅटिंगसाठी इन्व्हाइट. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करूयात. स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि हास्याचे फुहारे ते देखील सातत्याने उमटवतात. प्रत्येकाला एक नवीन नामकरण करणारे असे समालोचक या प्रवीणजी गायकर सरांचा आवाज ऐकूयात. रॉकस्टार. धन्यवाद. थैंक यू चंदू सर. थैंक यू जय जी भोसले सर. तो चलेंगे मैदान की तरफ. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. जहां तक सवाल है आज भाई चषक का
तीसरा साल है, दमदार टूर्नामेंट हमेशा देखी जाती है और सुधीर घरत साहब सामाजिक संस्था इनके ओर से ये भाई चषक का शानदार आयोजन। नई नवेली दुल्हन को जिस तरीके से सजाया जाता है ना, बिल्कुल ही आज मैदान भी सजाया गया और क्या जबरदस्त आयोजन। तीसरी रात्रि आज की, ये देखिए पीटीसी लाइव के माध्यम से भाई चषक 2026 नवगढ़ का ये शानदार आयोजन। ये ग्राउंड वर्तुलाकार आई बर्ड व्यू जो दृश्य है वो बिल्कुल आपको पीटीसी लाइव के माध्यम से दिखा जा रहा है, उनका भी स्वागत करेंगे और चलेंगे मैदान की तरफ। लक्ष्य है टोटल आने वाली 30 गेंदें और 30 गेंदों में 55 बनाए थे। वो रन बनाए थे मेरे ख्याल से पहले 4 ओवर में ही रन आए थे लगभग 54 और आखिरी ओवर में केवल रन बने सिर्फ और सिर्फ 1 रन और विकेटें भी वहां पर गवाई। तो लक्ष्य छोटा जरूर कहेंगे क्योंकि इसी मैदान के ऊपर 104 80 90 चेस होते हुए भी देखे, लेकिन ये 56 रनों का टारगेट जो है क्या वो बचाने की क्षमता दिखा पाएंगे। फिलहाल डोंगरी 11 डोंगरी विपक्ष डाउर नगर 11 डाउर नगर के बीच में ये पहली मैच है। ठीक मैच आप देख सकते हैं 7:30 बजे ये स्टार्ट हुआ। आप सेकंड इनिंग्स की तरफ चलेंगे जो इन रनों को चेस करना है, 56 रनों को बनाना है। प्रति ओवर 11.20 का रिक्वायर्ड रन रेट है और उस हिसाब से क्या चल पाएगी या फिर रुकने में कामयाब रह पाएगी। तो हैरी काले और रवि सावंत ये दो आरंभिक बल्लेबाज, एक लंबे कद का खिलाड़ी आप स्ट्राइक एंड पर देख सकते हैं। मेरे ख्याल से हैरी स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर रवि जाएंगे मैदान की तरफ। गेंदबाजी कमान संभालते हुए निशिकांत पहली गेंद लेकर अंपायर का ग्रीन सिग्नल। छोटा लक्ष्य क्या बचाने में कामयाब हो पाएगी। पहली गेंद के ऊपर स्विंग एंड मिस, हल्का सा गेंद ने काटा बदला और बिल्कुल आप देख सकते हैं जहां तक सवाल है गेंद अच्छी टर्न नजर आती हुई। डॉट बॉल की समाप्ति यही करना है जब लो स्कोर का मैच होता है। लो स्कोर के मैच में आपको यही करना है, विकेट निकालनी है, डॉट गेंदें ज्यादा फेंकनी है। उठाने का प्रयास, बल्ले के रडार में गेंद आई है और फेंका है सीधा वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ कड़क 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 हिट। नुकतंच या व्यासपीठावरती आगमन होत असताना पाहायला मिळत आहे पोलीस उपनिरीक्षक PSI अशोकजी पाटील साहेब नवघर ज्यांचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। जबरदस्त छक्का, 6 रन देखने को मिले, 6 के साथ पारी की शुरुआत हैरी काले अपनी टीम के लिए। एक और धमाका, इस बार भी बल्ले के रडार में। ये हैरी काले नहीं है, ये इंग्लैंड के हैरी ब्रूक नजर आ रहे हैं। हैरी ब्रूक के बल्ले से ये शानदार छक्का। शुक्रिया डीजे, बिल्कुल यहां पर शानदार छक्का, लगातार का दूसरा पलटवार यहां पर किया है। रन संख्या बहुत कम है और उस हिसाब से गेंदबाजी करनी पड़ेगी डोंगरी 11 डोंगरी टीम को, क्योंकि रन यहां पर भय है। पहली गेंद जरूर डॉट आई थी, लेकिन उसके बाद ये लगातार के 2 छक्के पूरी तरीके से तहस नहस कर दिया है गेंदबाज को। 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। रिक्वायर्ड रन रेट प्रति ओवर 11.20 का जरूर है, लेकिन शुरुआत काफी खतरनाक। सिक्सर हैट्रिक के कगार पर थे, झाड़ू शॉट खेलने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज ने, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क। लेकिन इस बार चंदू सर देख सकते हैं गति में थोड़ा सा परिवर्तन, सम्मिश्रित गेंदबाजी, थोड़ी सी स्लोवर वन गेंद यहां पर देखने को मिली और जिसके चलते बाल बचे गेंदबाज। डॉट बॉल की समाप्ति, 2 छक्के जरूर आए बड़े शॉट से, सिंगल डबल कोई भी खराब गेंद यहां पर अभी तक तो फेंकी नहीं। वाइड नो बॉल, सिर्फ 2 बड़े स्ट्रोक छक्के आ चुके हैं, मात्र बल्ले से सिंगल पर नहीं ध्यान देना चाहेंगे। एक और स्लोवर वन, इस बार पढ़ लिया है जरूर, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे कैच ड्रॉप। लॉन्ग रनिंग की एक कैच था उनका, जरूर लॉन्ग ऑन की तरफ आए थे। डीप में एक्शन रीप्ले में हम जरूर देखेंगे। दूर से यहां पर आए थे और लगभग ये कैच पकड़ने के लिए तरस रहे थे। आखिर के क्षणों में डाइव भी उन्होंने लगाई थी, लेकिन ये डाइव आखिरकार नाकामयाब रही। हवा में लहरती हुई काफी ऊपर तक गई थी गेंद और ये लीजिए कैच पकड़ने के लिए जरूर आए थे दूर से। आखिरकार क्या छूटा, 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से स्कोर बनाए। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे तो फिलहाल 14 रन।
इस बार तो फेंक दिया है, ये लॉन्ग है, स्ट्रॉन्ग है, मिड विकेट के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 हिट। भाषा चौके और नहीं बल्कि दो नहीं, ये 6 की भाषा बोल रहे हैं। पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 20 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर 56 रनों का लक्ष्य का पीछा करना है। और पहली ओवर में आप देख सकते हैं धावा बोल दिया है बल्लेबाज ने, और ये गेंद यहां पर रन संख्या 20, आने वाली 24 गेंदें, और 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ 36 रनों की आवश्यकता। वक्त सिखा देता है जीने का हुनर, तो फिर क्या नसीब, क्या मुकद्दर और क्या लकीरें। 9 चौक 36, आप प्रति ओवर में 9 चाहिए। शुरुआती की चर्चा करेंगे, 11.00 का रिक्वेस्ट रन रेट था, लेकिन इस बार 20 आने के बाद आप 36 जो चाहिए यानी कि 9 रन प्रति ओवर बनाने पड़ेंगे। फील्ड में थोड़ा सा टाइम ले रही है अंपायर, वहां पर कह रहे आपको, तो निश्चित तौर पर यह समय के ऊपर ध्यान देना है, वरना आखिरी ओवर में फिर एक खिलाड़ी आपको 38 सर्कल में लेना पड़ेगा। अंपायर घूमकर भी आपको बता रहे कि यहां पर आपको पूरी तरीके से ध्यान देना है। 24 गेंदें 36, अकेली 6 की 6 बल्लेबाज अकेले हैरी काले ने खेली, और 6 में 3 छक्के 1 डबल। ये लीजिए, अगर हैरी मार रहे तो यहां पर रवि सावंत क्यों कम पड़ेंगे, इनके बल्ले से भी एक शानदार लॉन्ग ऑन के ऊपर से मैक्सिमम 6 रन। क्या बात आहे, छत्रपती शिवरायांचं संगीत जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार होती, पण छत्रपती शिवराय आणि शंभू राजे हे जगातील असे दोनच राजे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल होती। याचं कारण त्यांनाही 350 वर्ष अगोदर माहित होतं पाठीवरच वार करणारे पैदा होतील, कारण छातीवर वार करणारे जन्माला येणार नाहीत। सिंगल मिलेगी, 6 के बाद यहां पर सिंगल मिलेगी, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है 27 रन, लॉस ऑफ 0 विकेट। 22 गेंदें 29 रनों की आवश्यकता है, यानी कि 56 का लक्ष्य का पीछा करना है। स्टार्ट खतरनाक अंदाज से नजर आती हुई, चलिए गेंद स्क्वायर ऑफ द विकेट मारना चाहते थे। डोंगरी 11 टीम के समर्थक कह रहे हैं कि फील्डिंग में थोड़ा सा चेंजेस कीजिए, लेकिन कप्तान आखिर करेंगे भी तो क्या करेंगे, तो डेंजरस शुरुआत मिल चुकी है वहां पर डाउर नगर टीम को। कदमों का इस्तेमाल जरूर किया था, शॉर्ट स्क्वायर लेग में अंपायर के बगल में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक उनके पास 1 रन लेने का पर्याप्त समय। यह सोच अच्छी है, जब चौके छक्के नहीं आते तो सिंगल लेना आपके लिए बहुत आवश्यक बनता है। और ये लीजिए भाई चषक का ये मंच कितना खूबसूरत, क्या जबरदस्त नजर आता हुआ। और महाराष्ट्र के हमारे 2 दिग्गज समालोचक चंदू शेट्टे सर और जय जी भोसले सर ये भी जुड़ चुके हो। व्हाट अ शॉट, मिड विकेट के ऊपर से ये भी तान दिया है, आसमानी सीधा 6 रन। की गेंदें हैं तो इसका मतलब साफ है कि गेंदबाजों की सरेआम यहां पर कत्ल है। और 104, 80 रन, 90 रन 5 ओवर में कम गिरे तो फिर 56 जो रन है वो कैसे यहां पर बड़े होंगे। दूसरा ओवर प्रगति पर 34 बने, 19 गेंदें 22 की आवश्यकता। इस बार भी खींचना चाहते थे जरूर। ओवर की समाप्ति, 2 महंगे ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले में जो रन चाहिए ना वो रन मिले, यानी कि रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 34-34, 18 गेंदें 22 रन।
पर आप देख सकते हैं रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 34-17.00 का ये करंट रन रेट। अब 18 गेंदों में चाहिए 22 रनों की आवश्यकता। लोएस्ट टोटल इस मैदान के अंदर जरूर थी, लेकिन लोएस्ट टोटल का पीछा करते हुए ये विस्फोटक राइट स्टार्ट किसे कहते हैं ना, शुरुआत दो सलामी ओपनर्स बल्लेबाज की कैसी होनी चाहिए ये दिखा दिया इस वक्त ये दोनों भी बल्लेबाजों ने। हैरिक काले 8 में 21 बनाकर और रवि सावंत खेल रहे 4 में 13 बनाकर। शुरुआती पहली गेंद के ऊपर दिक्कतें जरूर आई थी, लेकिन उसके बाद ये दिक्कतों को दूर किया और क्या बैटिंग मैदान के अंदर साकारते हुए। विकेट की तलाश में जरूर है, लेकिन विकेट नहीं मिल पा रही है। टप्पा पीछे बैकफुट पर जाकर शॉट कवर पॉइंट, खिलाड़ी को बीट करती हुई गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के पार। रन मिलेंगे पूरे के पूरे 4-4-4-4। मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 38 के ऊपर। जीतने के लिए मात्र केवल और केवल अब रन चाहिए। आखिरी गेंदें बची है 16, 17 गेंदें और 17 में चाहिए 18 रनों की आवश्यकता। और ये तो साधारण गेंद है, इसे मैं तो क्या चंदू शेट्टी सर, जयेश भोसले सर भी छक्का लगा सकते थे। इतनी खोटी गेंद और ये लेग ब्रेक बैक ऑफ द हैंड डालने का प्रयास किया, लेकिन इस खोटी गेंद को भेज दिया फाइन लेग की तरफ। अंपायर का इशारा आएगा, सीधा पलटवार, 6 रन। सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 45 रन, 15 गेंदें, 11 की आवश्यकता है। चलिए इस बार मौका बनाए और आखिरकार ये कैच पकड़ा, बल्लेबाज आउट। माजी सरपंच, माजी उपसरपंच, नवघर ग्रुप ग्रामपंचायत आदरणीय हितेजी भोईर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत। आदरणीय जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती करावा। जयप्रकाशजी भोईर साहेब यांना आपण विनंती करूयात, आपल्या शुभ हस्ते हितेजी भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। स्वागत करूया सकल धनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत। हे मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट तुमच्या पाठीशी सदैव राहो ही एक मोमेंट आम्ही देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। कार्याध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। या पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात। धन्यवाद। चलिए इस बार स्कोर कार्ड के ऊपर 52 रन, 13 गेंदें और 4। देखिए लगभग मेरे ख्याल से जयेश भोसले सर 2 ओवर शायद बचे रहेंगे। ये टाइम है मेरे ख्याल से ये आयोजकर्ताओं का भी बच सकता है, लेकिन देखेंगे ये जो फील्डिंग जो थोड़ी सी खराब हुई, बल्लेबाजी में रन काफी अच्छे आए थे, लेकिन जो अपेक्षा चाहिए थी ना आखिरी ओवर में रन नहीं बने। और इसी के साथ तीसरा ओवर समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद 52, 12 गेंदें 4। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं मिस्टर जेबी, महाराष्ट्र पुलिस कहेंगे तो बेहतर होगा, जयेश भोसले सर इंडियन आर्मी लगते हैं, और चंदू शेट्टी सर इनकी टोपी की कैप है जो फैक्ट्री हमें केवाली की टूर्नामेंट में देखी, और जो आपने हमें एक कैप दी सर बेहतरीन पसंद आई, जबरदस्त। और निश्चित तौर पर महाराष्ट्र के दिग्गज
समालोचक में से एक चुने जाते हैं और उनके समेत मिस्टर जेबी आप देख सकते हैं हमारे जयेश भोसले सर और चंदू शेट्टी सर, इनकी A1 जोड़ी। कुणाल जी दाते सर इनको भी देखा। और भाई चषक की जब स्पर्धा होता है ना तो मेरे ख्याल से दिनेश भाई बंडा और संकेत भाई इनकी पहचान ही कुछ अलग रहती है, हीरे को परखते हैं। और ये दमदार आयोजन, तीसरा साल है उनका और अपनी टूर्नामेंट हमेशा सक्सेस बनाने में कामयाब रहते हैं, 4 चांद लगाते हैं। दूसरा साल, पहला साल, दूसरा साल भी देखा, तीसरा साल भी उससे बेहतर। आने वाले हर साल में ये नई दमदार टूर्नामेंट नई उम्मीद लेकर आती है। 12 में चाहिए केवल 4, गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से नए गेंदबाज आएंगे। पप्पन गरत, चंदू सर 5 ओवर के मैच में 5 जब गेंदबाज यूज किए जाते हैं तो सेकेंड इनिंग चेस करने वाली टीमों को इतनी दिक्कत ही नहीं रहती, क्योंकि 5 ओवर में 5 बॉलर, एक बॉलर को या तो जरूर निकालना है जो पार्ट टाइम बॉलर होता है। लेकिन हर एक मैच ये 5 ओवर का खेला जा रहा है, क्योंकि आप आते आते चंदू सर दिनेश भाई बंडा से हमने चर्चा की 5 ओवर, उन्होंने सही कहा 14,000 बढ़ते हैं, 15,000 बढ़ते हैं, तो फिर पहला मैच 5, दूसरा मैच 4, तीसरा मैच 3 ओवर, ये नहीं चलेगा। ये भाई चषक है, इसमें हर एक मैच पहले से लेकर अंत से लेकर लास्ट तक हर मैच आपको 5 ओवर का नजर आएगा। 11 में चाहिए 3, खड़े खड़े मारने की कोशिश की थी। जी हाँ, ये कह रहे हैं हमारे 12वें समर्थक, उनके खाई नहीं, थोड़ा सा संभाल कर चलिए। यहां पर आखिरी ओवर में ये मिडन ओवर आएगा ना तो मैच बनेगा, वरना मुश्किल है। देखेंगे यहां पर क्या इसी ओवर में मैच को फिनिश करना चाहेंगे। जयप्रकाश भोईर साहब, इनको देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, दमदार नेतृत्व, काफी बड़ा योगदान सभी। और आज देख सकते हैं इस नवगर के मैदान के ऊपर एक बड़ा क्रिकेट का कार्बन नजर आता हुआ। 3 चाहिए, बैकफुट पर जाकर एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये पावर हिटिंग स्ट्रोक आमदार महेश शेठ बाल्दी साहब के बैनर को हिट करते हुए ये सीधा 6 रन और 14 मिनट में ये ओवर भी हमें समाप्त होते हुए देखने को मिले। मैच भी समाप्त हुआ केवल 21 गेंदों में और पहला मैच जीता डाऊनगर 11 डाऊनगर। हार्दिक अभिनंदन। आणि सामन्याचा सामनावीर आमचे साथी स्कोरर माहिती देतील आम्हाला।